शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून मंडल यात्रा आहे। ओबीसींसाठी केलेल्या कार्याच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरमधून ही मंडल यात्रा निघालेली आहे, तर मंडल यात्रा तब्बल 52 दिवस चालणार आहे। मंडल यात्रा राज्यातील विविध भागांमध्ये जाणार आहे। देशामध्ये संघर्ष झाला, अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांच्यावर हल्ले झाले, अनेक वेगवेगळे चित्र देशामध्ये झाले। सुदैवाने महाराष्ट्रामध्ये राज्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती। मंत्रिमंडळाची बैठक आम्ही लोकांनी बोलवली आणि सविस्तर चर्चा की हा मंडळाचा निकाल सामान्य माणसाला, मागासवर्गीयाला, ओबीसीला न्याय देत असेल तर याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होणार म्हणजे होणार। आणि हा निकाल आम्ही घेतला। मला काही लोकांनी सांगितलं राज्य जाईल, मी स्वच्छ सांगितलं की राज्य राहो न राहो, पण ओबीसींना न्याय देण्याचं धोरण हे बदललं जाणार नाही। त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार। राज्य गेलं तर चालेल, पण ओबीसीला न्यायाची भूमिका आम्ही लोकांनी सोडायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।